नमस्कार। आज पुणे येथे महाएफपीसी महा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पुणे ही जे शेतकरी उत्पादक कंपन्यांची शिखर संस्था आहे आणि या शिखर संस्थेची आज 10वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्तमरित्या वैमिनिकॉमच्या हॉलमध्ये पार पाडली आणि या सभेमध्ये एक अनपेक्षित असा सभासदांना कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला आणि एक खूप चांगलं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा पार पडल्याच्या नंतर मग जे काही सभासद कंपन्यांचे प्रश्न आहेत या प्रश्नावर प्राथमिक चर्चा करण्यासाठी आणि पुढील कामाचा अजेंडा ठरवण्यासाठी आम्ही एक स्नेह मीटिंग आयोजित केली आणि या स्नेह मीटिंगमध्ये जे काही पुढचं विषय आहे मार्गी लावण्याचे या संदर्भामध्ये एक चांगला संदेश राज्यातील कंपन्यांना गेला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि या अनुषंगाने या महा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे माजी अध्यक्ष सुधीरजी इंगळे साहेब हेही उपलब्ध आहेत। बाकी नवनिर्वाचित संचालक आणि जुने संचालक हे सर्वजण येत आहेत आणि महाव्यवस्थापक म्हणून काम पाहणारे आमचे सर्वस्वी कामाची जिम्मेदारी पार पाडत आलेली आतापर्यंत योगीजी थोरात हे सर्व उपस्थित आहेत। आज आम्हाला आनंद होत आहे की आज एक वेगळ्या पद्धतीनं एक संचालक मंडळ पारदर्शकपणे काम करणारं इथं नियुक्त झालेलं आहे आणि या संचालक मंडळाकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणून आज आम्ही इथं चर्चा करतोय। सुधीरजी, आपण जी चर्चा करतोय या संदर्भामध्ये एक आता जे आपलं जे काही नियुक्ती झाली आहे या संदर्भामध्ये आपण कसे सभासदांच्या प्रश्नांना एक पुढे नेऊ आणि जे काही आज ठरलेलं आहे याला कसा न्याय देऊ याच्या संदर्भामध्ये थोडक्यात दोन मिनिटांमध्ये सांगा। खरं तर सर्व नवीन संचालकांचं अभिनंदन आणि सर्व जे सभासद आहे महाएफपीसीचे त्या सर्व सभासदांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे, कारण की सर्व जेवढे मेंबर्स आहेत त्यांनी एकीचं दर्शन दाखवलं आणि प्रत्येकाने ठरवलं की यावर्षी आमची जी एजीएम आहे आम्हाला आमच्या एजीएमच्या माध्यमातून आमचे प्रश्न सोडवायचे आहेत, आमचं जे गव्हर्नन्स आहे हे मजबूत करायचं आहे आणि मग त्यासाठी महाएफपीसीचे जे सर्व सभासद आहेत ते एकत्र आले आणि सर्व संचालकांना त्यांनी निवडून दिलं, सर्वांना त्यांनी एका मतानं निवडून दिलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहे आणि निवडलेले आहेत ते सर्व संचालक आपल्या स्वतःच्या पात्रतेनुसार या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी स्वतःची पात्रता पूर्ण केलेली आहे आणि त्याच्यासाठी सर्व नियम आणि जी निवडणूक प्रक्रिया आम्ही राबवायचा प्रयत्न केला आणि त्यानुसार निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व्यवस्थितपणे आम्ही राबवली आणि हा एक पायंडा एक पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचा जो पायंडा आहे हा योगेश थोरात यांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे। आणि निश्चितच आज आमच्यासमोर बरेच प्रश्न आहेत। आमच्या मेंबरसाठी नवीन एसएलएचा जो दर्जा आमचा होता तो दर्जा नवीन पुन्हा मान्यता आणणं, त्याच्यानंतर एसएलएच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम करणं, सोबतच आमच्या समोर जे मेंबरचे काही जे प्रश्न आहेत जे प्रश्न शासकीय स्तरावर आहेत त्याचा सुद्धा आम्ही त्वरित पाठपुरावा करणार आहोत आणि आमच्या मेंबरचे मॅक्झिमम प्रश्न लवकरात लवकर कसं सोडवण्यात येतील त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत। नवीन आलेलं जे संचालक मंडळ आहे अतिशय हुन्नरी आहे, अतिशय प्रामाणिक लोक आहे आणि प्रत्येक जण कमिटेड आहे आपापल्या विभागातील आपल्या मेंबर्सला सहकार्य करण्यासाठी आणि ही टीम आहे। आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व संचालक या ठिकाणी आमचे व्यवस्थापकीय योगेश थोरात आणि बाकीची सर्व जे टीम आहे एक टीम म्हणून आता आम्ही काम करणार आहोत। आम्ही कुठल्याही मतभेद किंवा बाकीच्या गोष्टीला आम्ही प्रायोरिटी देणार नाही, मेंबरच्या अपेक्षाला आम्ही प्रायोरिटी देणार आहोत आणि मेंबरकडून सुद्धा आम्हाला अपेक्षा ही आहे की आपण सकारात्मक जो आज सहकार्य दिलेला आहे, आज जो सपोर्ट केलेला आहे हा भविष्यात सुद्धा तुम्ही आम्हाला जर सकारात्मक सपोर्ट केला तर निश्चितच महाएफपीसी अजून आपली चांगल्या पद्धतीने प्रगती करेल आणि भविष्यामध्ये निश्चितच आपण रचनात्मक काम उभं करून येणारे जे आपले जे प्रकल्प आहेत जे प्रकल्प मागच्या 1 महिन्यापासून आम्ही त्याची मुहूर्तमेढ केलेली आहे, जसं एसएपीसीचं प्रशिक्षण केंद्र बीडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही चालू केलेलं आहे आणि आज तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होतो आहे की त्या ठिकाणी 3 बॅचेसचे ऍडमिशन आजच ऍडव्हान्स आपल्याकडे झालेले आहे आणि मग त्या ठिकाणी जे प्रशिक्षण आहे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झालेलं आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये सीओ साठी सुद्धा आम्ही प्रशिक्षण त्या ठिकाणी चालू करणार आहोत।
त्यानंतर ड्रोनसाठी, कारण की ड्रोन ही जी संकल्पना आहे गेल्या 7 वर्षापासून भारतामध्ये चालू झालेली आहे आणि मग त्याच्यापैकी आम्ही आता ॲब्सोल्यूट ड्रोन टेक्नॉलॉजी जी आहे ती मेंबरसाठी देण्यासाठी आम्ही ठरवलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही 50 आमच्या एफपीसीला सर्व्हिस ड्रोन कार्यक्रम आम्ही चालू करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून एफपीसीला इन्कम चालू होणार आहे, एफपीसीला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीची सपोर्ट युनिट त्या ठिकाणी चालू होणार आहे आणि शेतकऱ्यांचा लागवडीचा जो खर्च आहे हा खर्च कमी होणार आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सोबतच आम्ही काही IPL आणि बाकीच्या कंपन्यांसोबत सुद्धा आम्ही खताचं काम आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्या डीलरशिप सुद्धा स्टेट लेवलच्या आम्ही IPLच्या सोबत त्याची चर्चा झाली आहे आणि या महिन्यामध्ये ती डीलरशिप सुद्धा आम्ही स्टेट लेवलची चालू करतोय, इफको सोबत काम चालू करतोय, त्याच्यानंतर सिजेंटा सोबत आम्ही काम चालू करतोय आणि प्रायव्हेट खरेदीसाठी सुद्धा आम्ही काही ठिकाणी मंड्यांसोबत प्रायव्हेट मंड्यांच्या संदर्भात आम्ही प्लॅन चालू केलेला आहे। अमरावतीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सिंघानिया इंडस्ट्री सोबत टाईप केलेला आहे आणि मग त्या ठिकाणी सुद्धा आम्ही प्रायव्हेट खरेदी चालू करणार आहोत। त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी जे आहे लातूरला सुद्धा आम्हाला सोयाबीन, जसं मागच्या वर्षी आम्ही सोयाबीनचा आम्ही डेमो केलाय, त्या ठिकाणी आम्ही पायलट केलाय, तर ते पायलट मधल्या ज्या काही चुका होत्या त्या दुरुस्त करून एक चांगल्या पद्धतीचं यावर्षी प्रायव्हेट खरेदी कशी करता येईल आणि आमच्या मेंबरचं टर्नओव्हर कसं वाढवता येईल हे आमचं लक्ष राहणार आहे आणि यासाठी आम्ही सर्वजण टीम म्हणून आम्ही काम करणार आहोत आणि सर्वांना या सर्व नवीन कामाच्या सर्व संचालकांना आम्ही शुभेच्छा पण देतोय आणि सर्व मेंबरला धन्यवाद देतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला। नमस्कार। याचबरोबर माझी सुप्रीभाऊ आपले खूप खूप आभार, आपण खूप छान माहिती दिलेली आहे, कारण हा संदेश आपल्याला नवीन संचालकाकडून जे काही पुढे काम होणार अजेंडा आहे तो सभासद कंपन्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। याच माध्यमातून मी माजी संचालकच आणि आता नवनिर्वाचित परत झालेले संचालक त्यांची पुनर्नियुक्ती झाली अशी विलास उपाडे यांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही सुद्धा 2 शब्द सांगा। नमस्कार, मी विलास उपाडे। मी सर्वप्रथम आज जे MyFPCला नवनिर्वाचित जे सदस्य झाले, संचालक झाले, त्यांचं अभिनंदन करतो। तर आज MyFPCची 10वी सर्वसाधारण सभा संपन्न झाली आणि ती खूप खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। एक महाराष्ट्रातल्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांच्यासाठी ही आजची सर्वसाधारण सभा एक मार्गदर्शक ठरणार आहे की सर्व आज खूप दिवसानंतर एक अशी ही म्हणजे MyFPCची ही सभा खूप खेळीमेळीच्या वातावरणात पुढे गेली आणि याच्यातून आज MyFPCचं संचालक मंडळाचा थोडासा विस्तार पण झाला आणि नवीन काही सदस्य निवडले गेले। तर MyFPCकडे काही कंपन्याचे म्हणजे तक्रारी, काही अडचणी, त्या सगळ्या गोष्टी इथं मांडल्या गेल्या, त्या खेळीमेळीच्या वातावरणात सोडवल्या गेल्या। तर हे सगळं होत असताना एक आपण काय म्हणूयात त्याला की MyFPC हे राज्यस्तरीय शिखर संस्था आहे आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडं किंवा शासन खरेदीसाठीचा आहे। तर आज आम्ही एक नवीन संकल्प करतोय की ही SLA एक इतर SLA पेक्षा वेगळी ठरणार आहे का, तर आम्ही याच्यातून खाजगी बाजार, स्वतंत्र वेगळी व्यवसाय, आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवसाय देणारी एक संस्था म्हणून ती लवकरच समोर येणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही निश्चितच हे सगळं संचालक मंडळ आम्ही काम करू। धन्यवाद उपाडे साहेब। याबरोबरच आता या नवनिर्वाचित संचालकामध्ये एक खूप धडाडीचं नेतृत्व MyFPC मध्ये संचालक म्हणून आणले, तर ते आमचे राजेंद्र फुलबांदे साहेबांनी त्यांचं राजकीय आयुष्य सुद्धा खूप चांगलं पद्धतीनं पुढे आणलेलं आहे नेतृत्व। तसंच त्यांनी आता MyFPC मध्ये सुद्धा नेतृत्व त्यांचं मिळाल्यामुळं ते सुद्धा एक MyFPCला चांगली दिशा देण्यासाठी काम करणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाचा सुद्धा फायदा या राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना होणार आहे, पर्यायाने शेतकऱ्यांना होणार आहे। फुलबांदे साहेब, आपण आपले 2 शब्द या निमित्तानं सांगा। नमस्कार, मी राजेंद्र शामराव फुलबांदे, राहणार भंडारा। गेल्या 30 वर्षापासून शेतकऱ्यासाठी संघर्ष करत मी आज MyFPCचा संचालक म्हणून मला सर्वांनी निवडून दिलेलं आहे। सर्वांचं मी अभिनंदन करतो। आज ही शिखर संस्था म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तिचा विस्तार होत आहे।
या विस्तारामध्ये शेतकऱ्यांना जी सुविधा महाएफसीमुळे मिळाली, अनेक कंपन्या उभ्या झाल्या, अनेक लोक स्वावलंबी झाले. हा स्वावलंबीपणाचा वसा आज खाजगी बाजारपेठेमध्ये येतो आहे आणि हा विस्तार ज्या पद्धतीनं कंपनीचे मागील संचालक मंडळ करत आहे याला आम्ही पुढं नेण्याचं काम आम्ही करू. आमचे काही जे राजकीय स्टेक्स आहेत ते या कंपनीच्या उत्थानासाठी आम्ही वापरू आणि एक कंपनीला योग्य दिशा देऊ. ज्या काही लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सोडवण्याचा एक टीम म्हणून प्रयत्न करू आणि या टीममध्ये या प्रयत्नाला शासनाची मदत लागली ती घेण्याचा प्रयत्न करू व जेवढं काही शक्य आहे तेवढं आम्ही याच्यामध्ये माझं कर्तृत्व देण्याचा मी प्रयत्न करीन आणि ही संस्था पुढं कशी जाईल याचं आम्ही नियोजन करू. कुलकर्णी साहेब, आपण खूप थोडक्या शब्दामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आमचे नगर साहेब सुद्धा कांदा प्रोक्युरमेंटमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि वेगवेगळे प्रयोग पण ते करतात. नगर साहेब, आपण सुद्धा या निमित्तानं आता नवीन संचालकपदी आपण नियुक्त झाला, आपण सुद्धा आपले 2 शब्द प्रतिक्रिया द्यावी. नमस्कार, मी पुरुषोत्तम लगड. मी युनिटी ऑर्गो फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, देवणी व्यंकनाथ, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या विभागाचं प्रतिनिधित्व करतो. आज महाएफपीसीच्या सर्वसाधारण 10व्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांनी आम्हाला जे नवीन 9 संचालक नियुक्त केले त्यामध्ये माझ्यासारख्या एका छोट्या शेतकऱ्याचा या महाएफपीसारख्या शिखर संस्थेवर काम करण्यासाठी मला निवड केली. त्याबद्दल मी प्रथमतः सर्व आम सभेचे व सभासदांचे धन्यवाद देतो. आणि नवीन निवड झाल्याबद्दल जे महाएफपीसीचं सुरुवातीच्या महाएफपीसीच्या स्थापनेपासून आम्ही महाएफपीसी बरोबर आहोत. महाएफपीसी ज्यावेळेस छोट्या स्वरूपात काम सुरू होतं महाएफपीसी त्या दिवसापासून आजपर्यंत महाएफपीसी कशा पद्धतीने वाढली, प्रत्येक गोष्टीची साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि त्याच शिखर संस्थेचे एक संचालक होण्याचं पण भाग्य आम्हाला लाभलं. त्याबद्दलही धन्यवाद. महाएफपीसीचा सध्या एक पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे शासकीय खरेदी आणि शासकीय व्यवसाय हाच आहे, परंतु भविष्यामध्ये संचालक म्हणून या सर्व संचालकांच्या मदतीने, सर्व सभासदांच्या मदतीने प्रायव्हेट ट्रेडमध्ये कसं जाता येईल आणि खाजगी व्यापाराला चालना देऊन या सर्व सभासद कंपन्यांना कसा न्याय देता येईल याचा निश्चितच प्रयत्न करू. धन्यवाद. नगर साहेब, आपण खूप छान माहिती दिली. याचबरोबर आता नवीन जी पिढी आहे, नवीन युवक या असं म्हटलं तरी चालेल, असेच आमचे धडाडीचे नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व असणारे गणेश बिरू यांचीही संचालकपदी महाएफपीसीच्या निवड झालेली आहे आणि बिरू साहेबांचा जो अनुभव आहे, ते संघटन कौशल्य आहे, त्याचाही फायदा महाएफपीसीला मिळणार आहे. बिरू साहेब, आपण थोडक्यात प्रतिक्रिया द्या. नमस्कार, मी गणेश बिरू. मी माझा परिचय थोडक्यात देतो. मी महाएफपीसीच्या संचालकपदी येण्याच्या अगोदर माझं जे काम आहे ते शेतकऱ्याशी रिलेटेड किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्याशी रिलेटेड काम आजपर्यंत मी केलेलं आहे. सुरुवातीला MSCP प्रकल्प असू द्या, त्याच्यानंतर पोखरा असेल, त्याच्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाचं एक माविन प्रोजेक्ट असेल, ह्या सर्व समूहासोबत काम करत असताना मला एक शेतकऱ्यांच्या विषयी म्हणजे आपुलकीची भावना किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्या माध्यमातून मी जे फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्याचं काम असेल, जसे की 10,000 DPCचा प्रोजेक्ट असेल, ह्या प्रोजेक्टच्या वेगवेगळ्या माध्यमातून गेली 8 वर्षापासून ह्या सेक्टरमध्ये काम करतोय आणि मला आज हे महाएफपीसीच्या सर्व सभासदांनी मला जी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचं भविष्यामध्ये महाएफपीसीसाठी जेवढं माझ्याने शक्य होईल तेवढं मी योगदान देण्याचा प्रयत्न करेन. आज जे महाएफपीसीला काही लोकांनी म्हणण्यापेक्षा बदनामी करण्याचा प्रयत्न किंवा काही लोकांना ह्याच्यामध्ये राजकीय लोकांची स्टंटबाजी किंवा ह्या गोष्टीमुळे आज महाएफपीसीला बरेच एक वेगळं वळण लागलेलं असताना आम्ही सर्व नवीन किंवा जुने संचालक जे निवडून आलेलो आहोत त्या सर्व संचालकांची जिम्मेदारी अशी असेल की महाएफपीसीला ह्याच्यामधून बाहेर काढणं आणि एक नाफेड खरेदीपुरतंच डिपेंड न राहता वेगवेगळ्या माध्यमातून जसं की CBBOचे प्रोजेक्ट असतील, बाकी वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या अनुषंगानं महाएफपीसी एक महाराष्ट्रामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी एक मॉडेल कसं होईल या उद्देशासाठी सर्व संचालकांनी मिळून आम्ही प्रयत्न करू आणि ते जे महाएफपीसीचे सभासद आहेत त्या सभासदांचे प्रश्न कसे सोडवावे यासाठी एक आमचा अगोदर प्रायोरिटी हे राहील, प्रयत्न राहील आणि त्या अनुषंगानं मी
माझं म्हणजे महाएफपीसीसाठी योगदान देईल. बिरू साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण छान प्रतिक्रिया दिलेली आहे. याच बरोबर आता सुरुवातीपासून म्हणजे माजी संचालक आणि आता नवनिर्वाचित पुन्हा झालेले संचालक असे आमचे एकनाथ सानप साहेब, ज्यांचा कांदा प्रोक्युरमेंटमध्ये खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांची ज्यावेळेस आम्ही कांद्याच्या बाबतीमधलं काम ऐकतो तर त्यांची एक यशोगाथा आमच्या पुढं सहज बोलता बोलता येते. असे एक सक्सेसफुल पॅशन नेतृत्व असलेले आमचे सानप साहेब, त्यांचाही आम्हाला सहयोग लाभला महाएफपीसीच्या माध्यमातून आणि तेही परत संचालक नियुक्त झाल्यामुळं आम्हाला परत त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. असे आमचे एकनाथ सानप साहेब आपल्या या नवीन नियुक्तीच्या माध्यमातून आपण सभासद कंपन्यांना काय संदेश द्या? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करतो व माझे देखील सर्व शेतकरी उत्पादक सभासदांनी पुनर्नियुक्ती केली आहे संचालक पदासाठी, त्याचे देखील आभार मानतो. कांद्याचं काम करत असताना मी 2018 पासून साधारणपणे पहिले 1 वर्ष शासकीय खरेदीचा पूर्ण कांद्याचं काम करत होतो. तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं महाएफपीसी कांद्यामध्ये असेल, पल्सेसमध्ये असेल चांगल्या पद्धतीने पुढे गेली. त्याच्यानंतर आता शासनाच्याच केवळ शासकीय खरेदीसाठी अवलंबून न राहता प्रायव्हेट खरेदीकडे कसं वळता येईल याच्यासाठी आपण महाएफपीसीला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सर्व संचालक मिळून करू. धन्यवाद. सानप साहेब, खूप छान बोलकी प्रतिक्रिया आपण दिलेली आहे. थोडक्या शब्दातून आपण छान मांडणी केली. याचबरोबर आमचे एक मन मिळावू सगळ्याला घेऊन चालणारे माजी संचालक आणि परत आता पुनर्नियुक्त झाले संचालक आणि ज्यांनी एक फळे भाजीपाल्यामध्ये काम केलं आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही एक आदर्श म्हणून तिथे दिशा दिली आणि एक राज्यालाही कंपनीला दिशा देत असताना महाएफपीसी मध्ये स्वतःचा वेळ देऊन कायमस्वरूपी महाएफपीसी वाढावी यासाठी सतत प्रयत्न करणारे असे प्रयत्नशील असणारे आमचे दास पाटील साहेबांचं योगदान खूप आहे महाएफपीसीसाठी आणि दास पाटील साहेबांनी आता पुनर्नियुक्ती झाल्याच्या नंतर आता त्यांच्या काय भावना आहेत आणि दास पाटील साहेब आपण पुढे सभासद शेतकऱ्यांना काय संदेश द्या? नमस्कार, मी दासचंद्रराव पाटील, रानवण अग्रो कंपनी लातूर. मी एकच नवीन आलेले संचालक व पहिले संचालक यांचं अभिनंदन करतो. आजचं सगळं जर श्रेय द्यायचं झालं तर मी या एजेमध्ये आपल्या ह्या 10व्या एजेमध्ये जे कार्यक्रम झाला त्याच्यात सगळं श्रेय देईन ती मी आजच्या सभासदांनी. जे काय आपले जे 600 जेवढे सभासद होते त्या सभासदांच्या एकीमुळं आणि सभासदांची एकी दाखवून जे काही चुकीच्या मार्गाचे लोक जे काही प्रचार करत होते म्हणजे महाएफपीसी बद्दल काही गोष्टी करत होते पण त्याला बळी न पडता आणि आपल्या सगळ्या सभासदांनी एकी दाखवून एकीची काय असतं ताकद, त्याची एक ताकद दाखवून आजच्या या एजेमध्ये सगळे नवनिर्वाचित संचालकांना निवडून दिलं आणि एक आदर्श दाखवून दिला की म्हणजे सभासद काय करू शकतो त्याची एक ताकद दाखवून दिली आणि तोच आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रावर समजून येईल की महाएफपीसीची ताकद काय आहे. ते बऱ्याच लोकांनी जे आतापर्यंत निगेटिव्ह वातावरण तयार झालं होतं पण या सभासदांच्या एकीमुळे पॉझिटिव्ह वातावरण होण्यासाठी मदत झाली आणि याच्यामध्ये हे नवीन संचालक जे निवडून आले ते चांगल्या पद्धतीनं काम करून त्याचा एक सभासदांना जो विश्वास दाखवला आपल्यावर त्या विश्वासाला पात्र ठरतील असे एवढे मी त्याचे अभिनंदन करतो आणि दास पाटील साहेब खूप छान प्रतिक्रिया दिली आणि आता याच नवनिर्वाचित संचालकामध्ये आमच्या हिंगोली जिल्ह्याची एक तोफ म्हणून ओळखल्या जाणारी महाएफपीसीची आणि एक पॅशन एक असलेलं दळवळ नेतृत्व ज्यांच्यासोबत आम्हाला एमएससीपी प्रकल्पातून कंपनी स्थापनेपासून आम्ही सोबत आहोत असं एक धडाडीचं नेतृत्व म्हणून असणारे आमचे जे काही इंगुले साहेबांना मी अशी विनंती करतो की तुम्ही जसं अनंता पाटील हे नाव इंगोले साहेब नंतर अनंता पाटील हे नावही गाजवलं, जिल्ह्यात गाजवलं, राज्यातही गाजवलं आणि आता आपण इथं महाएफपीसीच्या संचालक पदावर आलात तर महाएफपीसीच्या संचालक पदावर आल्याच्या नंतर आता आपल्याला खूप मोठी जिम्मेदारी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अपेक्षा यांचं ओझं आपल्यावर पडलेलं आहे आणि आपण त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कसा करायचा? नमस्कार, मी अनंता पाटील, अध्यक्ष किसान दिशा शेतकरी उत्पादक कंपनी हिंगोली. आज महाएफपीसीची 10वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आणि या
सभेमधून माझी हिंगोली जिल्ह्यातून बोरगर साहेबांची आणि 4 नवनिर्वाचित सदस्यांची जी एकमताने निवड झाली, प्रथमतः आम्ही सर्व सभासद कंपन्यांचे आभार मानतो. 7-8 वर्षापूर्वी एका छोट्याशा गावामध्ये आमची शेतकरी उत्पादक कंपनी होती. महाएपीसीचे त्यावेळेचे संचालक योगेजी थोरात सर यांनी आमच्या जिल्ह्याचा दौरा केला. हिंगोली, परभणी, जिंतूर आणि छोट्या छोट्या खेड्यागावामध्ये मिटिंग घेतल्या की त्यावेळेस महाएपीसी म्हणजे कोणाला माहीत पण नव्हती. एसएपीसीची खरेदी करण्यासाठी कोणी तयार पण नव्हतं. आणि असं मॉडेल उभं करण्यासाठी त्यावेळेस योगेश सरांसोबत आमची भेट झाली आणि आज आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती की आम्हाला एका खेडेगावातून येऊन महाएपीसीचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आणि आज ती आम्हाला यांच्या संधी मिळाली आणि चांगल्या माणसासोबत काम करण्याचं महाराष्ट्र लेवलला काम मिळत आहे. आणि नक्कीच यांच्या सुद्धा कार्याचा नक्कीच महाएपीसीला फायदा होईल आणि त्यांना आम्ही सपोर्ट करण्यासाठी नेहमीच संपर्कात राहू. आणि महाएपीसीची ही जी चळवळ आहे ही देश पातळीवर अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करू. अनंत पाटील धन्यवाद. आता ज्यांच्या जीवावर एक पछाडलेले व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सुरुवातीपासून पाहत आहोत, 2016 पासून ज्यांचा सहवास आम्हाला लाभला असे एक योगेश थोरात हे नेतृत्व जे महाएपीसीच्या माध्यमातून हे पुढे आलं आणि त्यांनी एक यशलेचा दर्जा मिळवण्यापासून ते आतापर्यंत महाएपीसी ही राज्यात एक टॉपवर नेलेली कंपनी आणि जे काही एसएलएचं मॉडेल आता हे राज्यामध्ये दिसतंय, भरपूर एसएलए झालेल्या, परंतु हे मॉडेल निर्मिती जे झालेली आहे ती त्या योगेश थोरात यांच्यापासून झालेली आहे. त्यांची ती संकल्पना होती आणि ती घडून आणली. सगळ्या कंपन्यांनी त्याला साथ दिली आणि हे बिझनेस मॉडेल सक्सेस होण्यासाठी स्वतःच्या एक सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून वैयक्तिक फक्त आणि फक्त महाएपीसी आपलं करिअर आहे आणि महाएपीसीला आपण दिशा देऊन राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना न्याय द्यायचा, व्यवसाय मिळवून द्यायचा. एक गरीब परिवारातून एक शिक्षकाचा मुलगा एक येतो नगर जिल्ह्यातून आणि या पुणे या ठिकाणी एका जे काही महाएपीसी सुरुवात एका एमएससीपी प्रकल्पामध्ये 2 टेबलावर छोट्याशा गाळ्याच्या सुरुवात झालेली. आज प्रशस्त बिल्डिंग मध्ये इथं आम्ही काम पाहतोय आणि हजारो कोटी रुपयाचा व्यवहार आम्ही करतोय आणि त्या सगळं करण्याचं नेतृत्व जी व्यक्ती करते, जो माणूस पछाडल्याचं रात्रंदिवस काम करतो असे योगेश थोरात यांना आम्ही आता इथून पुढे जसं गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट मध्ये काम केलेलं आहे तसंच साहेबांनी जसं सांगितलं बाकीच्या सुद्धा सर्वांच्या अपेक्षा आहे की आम्हाला प्रायव्हेट मध्ये पण जायचंय. या संदर्भातही ते काम करणार आहेत आणि थेट शेतकरी ते ग्राहक ही शृंखला करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न अगोदरही केले, इथूनही पुढे करणार आहेत आणि ते आमच्या या कंपनीचं इंजन आहे आणि त्या इंजनाला सोबत आम्ही आहोत. त्याच्यामुळं मी योगेश थोरात साहेबांना एवढी विनंती करतो की आपण आज जी काही सभा हाताळली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण एवढ्या खेळीमेळीमध्ये इतकी मस्त नियमन आज राज्याला आणि देशाला दिशा देणारी सभा ठरलेली आहे. एक एक गोष्ट आरुषीच्या नियमाप्रमाणे पार पाडली, कुणालाही कुठं दुखवल्या गेला नाही, प्रत्येकाच्या मताचा आदर केला गेला आणि योग्य पद्धतीनं सभा पार पाडून तिला पुढे नेलं. आणि जे काही अपेक्षित होतं पाहणाऱ्यांना काही इथं घडणार नाही, विशेष असं होईल तसं होईल, जे काही प्रवाह येत होते त्या सर्वांना मोडीत काढून इतकं म्हणजे आनंदी वातावरण आपण निर्माण केलं आणि त्याच्यामुळेच या आनंदातून आज आम्हाला फेटे बांधून सत्कार करून नवनिर्वाचित सदस्यांना इथं प्रतिक्रिया देण्याची वेळ आली. असे जे महाएपीसीचे इंजन म्हणून आम्ही ओळखतो, महाएपीसीची जी तोफ म्हणलं तरी चालते जिथं गेली तिथं, असे योगेश थोरात साहेब त्यांनी आपली प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही थोडंसं जास्त बोलला तरी चालताय कारण तुम्ही खूप महत्वाचे आहेत. बोला. प्रथमतः सर्व नवनिर्वाचित सदस्य मंडळाचं, सभासद मंडळाचं मी हार्दिक असं स्वागत करतो. प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. महाएपीसीने आज शेतकरी उत्पादक कंपन्यांचा प्रशासनाचा आदर्श देशासमोर घालून दिलेला आहे आणि याच्यासाठी आपण सर्वच मंडळी 1-1.5 वर्षापासून प्रयत्नशील होतो. त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये निवडणूक कशा पद्धतीने असावी, त्याची कार्यप्रणाली कशी असेल ती तयार करण्यामध्ये आपल्या सर्वच सभासद कंपन्यांनी मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. नुकताच आपण 10वा वर्धापन दिन पण साजरा केलेला आहे. 10 वर्षामध्ये आपण एका टप्प्यापर्यंत पोहोचलेलो होतो, परंतु हा टप्पा पुन्हा एकदा आज आपल्याला नव्याने सुरू करायचा आहे. त्यामुळे पुढच्या 10 वर्षाची पायवरणी मला
असं वाटतं की आजच्या संचालक मंडळावरती त्याची खूप मोठी जबाबदारी आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबतीने सहकार्याने आणि सल्ल्याने MHPC नक्कीच राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना आदर्शभूत असं काम उभे करेल असा आशावाद वाटतो. धन्यवाद. आज या MHPCच्या 10व्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं ही जी काही मीटिंग घेण्यात आली ही एक शेतकरी उत्पादक कंपन्यांना आम्ही काय करणार आहोत तो अजेंडा पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयोग होता. याच्या पुढे आम्ही जे काही काम करू आज जे आम्ही कमेंट केलेली आहे या पद्धतीनं आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे आमच्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत त्या अपेक्षा जेवढ्या काही नियमानुसार आम्हाला करता येतील पूर्ण तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करू. कारण 100% समाधान हे करणं होतंय का नाही होतं याच्यावर आज आम्ही कमेंट करणार नाही. शेवटी वस्तुस्थिती काय आहे हे सगळं पाहून प्रत्येकाला त्याच्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न आमचं हे सर्व संचालक मंडळ करेल एवढी मी या मीटिंगच्या निमित्तानं पहिल्या मीटिंगच्या निमित्तानं मी आपल्या सभासद कंपन्यांना राज्यातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या सभासद नाहीये ज्या MHPCशी येऊ शकतात जोडू इच्छितात अशाही शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि जोडलेल्या त्या कंपन्यांशी सभासदांना एक आश्वस्त करतो आणि इथून पुढं जे काही मॉडेल आपलं येणार आहे त्या मॉडेलमध्ये एक सरकारी खरेदीवर अवलंबून न राहता प्रायव्हेट बिझनेस आणि थेट प्रत्येकाला काम हे पुढे नेण्याचा जो अजेंडा आहे तो ठरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू एवढं मी या निमित्तानं सांगतो. आणि आज आपण सभेला आलात यशस्वी केलं त्याच्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आणि 10व्या वर्षात MHPC 10 वर्ष पूर्ण झाले 11व्या वर्षामध्ये MHPCचं पदार्पण झाले आणि अशा पद्धतीचं एक दिशा देऊन पुढे नेणारं संचालक मंडळ तिथं आलेलं आहे. यामुळं एक आत्मविश्वास वाटलेला आहे वाटतोय आम्हाला की आम्ही नक्की सक्सेस होऊन दाखवू एवढं बोलतो आणि या निमित्तानं तिथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.